नमस्कार। मराठवाड्यातील या जिल्ह्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस। प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज। पाहूया सविस्तर वृत्त काय आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली। मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पाऊस झाला। या दरम्यान पुढील 3 दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। उद्यापासून 16 जुलैपर्यंत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। कोणत्या जिल्ह्यात कसा राहणार आहे पाऊस, पाहूया सविस्तर वृत्त। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसह बीड, परभणी व हिंगोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी वाऱ्याचा ताशी वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहणार असून ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? 14 जुलै रोजी बीड, परभणी, हिंगोलीत मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच 15 जुलै रोजी लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाटसुद्धा राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तसेच 16 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणीत मुसळधार पाऊस राहणार असून हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। IMDने दिला सर्व विभागात येलो अलर्ट। भारतीय हवामान केंद्राने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील 3 दिवस येलो अलर्ट दिला असून बहुतांश भागात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे। याच दरम्यान मराठवाड्यात 90% पेरण्या पूर्ण झाल्या असून विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय पावसाचा प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज दिला आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।